या ठिकाणी ह्या वर्षीची जी थीम आहे, आदिवासी समाजातील सुईने किंवा आपण तिला सुयारीण म्हणतो आपल्या बोली भाषेमध्ये, दाईन, दाई अशा प्रकारे वेगवेगळा उल्लेख करतो. तर या सुईनी ताईंचा मी चौधरी साहेबांना बोललो की प्रथम आपण चारी पाड्यावरच्या सुईणींचं सत्कार करणार होतो, पण त्यांनी अजून मोठं मन करून सांगितलं की आपण परिसरातील आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वच सुईणी सुयारीण ताईंना बोलवू आणि त्यांचा सन्मान करू. बघा, खूप मोठा एक कार्यक्रम आपला मोठा होता आहे मित्रांनो, खूप सर्वांचा गौरव होतो आहे. हेच मी या समितीला धन्यवाद देईन. बघा, तर सुयारीण बाईला आपण आज का सन्मानित करायचं आहे? आताची जी नवीन मुलं आहेत, नवीन पिढी शिकलेली आहे, जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे नवीन जीवाला जन्म देणे हे आहे आणि त्यातून माणूस हा प्रमुख आहे. मित्र, माणसाने जर एखाद्या बाळाला जन्म दिला तर पुढच्या जगाची वाढ होते किंवा तिथं काहीतरी कोणीतरी आहे आणि ते जगाचा विचार करतंय. बघा मित्रांनो, पशु पक्षी जन्म देतात, वनस्पती जन्म देतात, परंतु माणसामध्ये जो जन्म होतो त्या बाळाला वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा वंश टिकवण्यासाठी, एक आपला पुढचा वंशाचा दिवा, वंशाची पंथी हे वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी जेव्हा जन्म होतो 9 महिने आणि 9 दिवस असं टार्गेट असतं. आणि ह्या 9 महिने आणि 9 दिवस या काळामध्ये जी आपल्या गावातील मग ती सुयारीण बाई, तिची दाई, तिची सांभाळ मदतनीस असते, ह्या दोघीही बिचारी कुठल्याही प्रकारचं दाम न घेता त्या अगदी त्या गरोदर महिलेकडे जात असतात आणि तिची काळजी घेतात. सुयारींचा का आपण सन्मान करायचा आहे? तर ही सुयारीण पूर्वीच्या काळी आपल्या समाजात अस्तित्वात आली आणि तिलाच हे बाळंतपण शास्त्र, आज आपण गायनॉकॉलॉजी किंवा गर्भशास्त्र म्हणतो, हे शास्त्र त्या काळी नव्हतं मित्र. तर त्या काळी जी फक्त ही कला होती ती फक्त या सुयारीण बाईंकडे ही कला होती, आपल्या आदिवासी माणसाकडे होती. मग ही सुयारीण बाई त्या घरी जाऊन त्या महिलेची काळजी घेत असते 9 महिने 9 दिवस, कुठलीही अपेक्षा न करता अगदी निस्वार्थपणे ही महिला त्या परिवाराची सेवा करत असते. नुसतं त्या महिलेची नाही तर हे बाळ, ह्या कुटुंबाचा दिवा, ह्या कुटुंबातली मुलगी कशी वाचेल आणि ती चांगली सुदृढ जन्माला येईल. एकदा 9 महिने 9 दिवस या ठिकाणी मित्र हो, जेव्हा महिला गरोदर असते तेव्हा तिला ती चिकन माती किंवा चिकार माती खाण्याची इच्छा होते. बघा, तर का होतं असं? तर जेव्हा ती गरोदर असते तेव्हा तिचं शरीरातलं लोहाचं प्रमाण कमी होत असतं आणि लोहाचं प्रमाण कमी झालं. आज आपण पाहतो की महिला गरोदर राहिली की तिला डॉक्टर, नर्स आपल्या घरी येतात आणि तिला त्या कॅल्शियमच्या गोळ्या देतात. तर मित्र, लोहा आणि कॅल्शियम हे तिच्या शरीरामध्ये कमी होतं आणि मग ती चिकन माती वगैरे खायला लागते. आता पूर्वीच्या काळी ही चिकन माती कुठून आणायची? तर एखाद्या उंच डोंगरावर जायची आणि तिथून ती खोल अशा खड्डा करायची आणि त्या खोल खड्ड्यातून ती चिकन माती आणून आणि ती तव्यावर भाजायची आणि मग खायची. बघा, का? तर आपल्याला अपाय होऊ नये, आपलं बाळ सुरक्षित राहावं असा विचार करायची. पण नंतर मग ती माती खाते म्हणून नंतरच्या महिला काय करायच्या? शेजारी गावाच्या परिसरात जायच्या आणि पटकन माती खणून आणायच्या, खायच्या. आता चिकन माती मित्र हो, ही चिकन माती आपल्या त्वचेसाठी चांगली आहे. पूर्वी तुम्ही पाहत असाल की ही चिकन माती आपण शरीराला, अंगाला लावायचो साबणाऐवजी आणि मग आपले त्वचा रोग जायचे, आपली त्वचा गुळगुळीत व्हायची. परंतु आज मेडिकल केमिकल हे तयार झालेले आहेत आणि ते आपण वापरतो आहोत. असो, बघा, ही सुयारीण बाई 9 महिने 9 दिवस जी काळजी घेते, जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा ती त्या बाळाची आणि आईची जी नाळ असते ती नाळ कापते. पूर्वी ती कशाने कापायची? विळा घ्यायची, विळेने कापायची, सुरीने कापायची, ब्लेडने कापायची. आणि नंतर मात्र दवाखान्याच्या सुविधा निघाल्या मित्र हो, तेव्हा आता ते कशाने कापतात मला नाही सांगता येणार, परंतु शार्प हत्यारे तयार झालेली आहेत. कुठलीही इजा वगैरे न होता
परंतु मित्र, सांगण्याचा मुद्दा काय की त्या बाळाला आणि त्या आईला वेगळं करायचं असतं, तेव्हा तो एक धागा, विशिष्ट प्रकारचा नैसर्गिक तंतू हा वेगळा करायचा असतो. ही कला फक्त आपल्या सुईणींमध्ये होती, हे मला सांगायचं आहे. बघा, तर ही सुयारीणबाई आपल्या समाजातील एक देवता आहे. आपल्या समाजातील काय पण प्रचंड विश्वाला शिक्षण देणारी अशी ही माता आहे, म्हणून तिचा गौरव व्हावा हे युनोच्या लक्षात आलं. बघा मित्र हो, खूप काही सांगता येईल, परंतु पुढे मोठा कार्यक्रम आहे, तेव्हा आपण या सुईणींचा या ठिकाणी सर्वांना एक त्यांनी आतापर्यंत केलेलं निस्वार्थ असं काम आणि निस्वार्थ प्रकारची सेवा हे आपल्यासाठी देत असतात. आजपर्यंत असं झालंच नाही कधी. जेव्हा हा विषय वरतून आला आणि मी चौधरी साहेबांना कळवला, तेव्हा त्यांना पण एवढा आनंद झाला की तुम्ही विचार करा, इथं पाहुणे बसलेले आहेत स्टेजवर, असा कधीही कोणीही सुईणींचा किंवा सुयारींचा सर्व सार्वजनिक ठिकाणी सत्कार झाला नसेल ना, आहे की नाही? तर बघा, या ठिकाणी हा सत्कार होतो आहे. आपल्या माता भगिनींना शासनाच्या पण जगाच्या पण लक्षात आलं की यांची मदत घेतल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. आपले आशा वर्कर्स आहेत, हे आशा वर्कर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असतात. मित्रांनो, तुम्हाला पण कधीतरी अनुभव येत असतो. काय अनुभव येतो की आपल्या घरात एखाद्या महिलेचं बाळंतपण जवळ येतं आणि बाळ जन्माला यायची पाळी येते, वेळ येते, तेव्हा मात्र त्या नर्स वगैरे प्रयत्न करतात उपकेंद्रामध्ये, परंतु त्यांना ते शक्य होत नाही, म्हणून त्या लगेच सुयारीणीची मदत घेतात. आणि ती मदत घेतल्यानंतर त्यांना अगदी ह्या निसर्गाने त्यांना एक सुप्त गुण दिलेला आहे, सुप्त शक्ती आहे या सुयारीण बाईंमध्ये. काय की नुसतं पोटाला हात लावून मुलगा आहे का मुलगी आहे अशा पूर्वीच्या सुयारीणी ओळखायच्या. बघा, बाळ आडवं आहे की उभं आहे हे तेव्हा लगेच सांगायच्या. परंतु आता मित्र हो, ही कला हळूहळू लुप्त होत आहे आणि ज्या काही ज्येष्ठ सिनियर ज्या सुयारीण बाई आहेत, या सुयारीण बाईंचा आपल्याला गौरव याच्यासाठीच करायचा आहे की त्यांची आपल्याला कधी ना कधी मदत भासतेच. अंगारण्याला एक यमुनाबाई नावाची सुयारीण होती. त्या सुयारीणने जवळपास 240 एवढे बाळंतपण केली होती. त्यांनी सांगितलं असेल, ती आज आपल्या थयात नाही, परंतु ही यमुनाबाई धूम, हिने तेथील डॉक्टरच्या पत्नीचं सुद्धा बाळंतपण केलं होतं. बघा मित्र हो, एक सुशिक्षित डॉक्टर आणि जो गर्भशास्त्र शिकलेला, आता एवढ्या लांबून त्या पांगारण्याहून एवढं नाशिकला नेणं किंवा तेव्हा सुविधाही नव्हत्या म्हणे, तेव्हा तिचं बाळंतपण आपल्या सुईणी ताईने केलं होतं, आपल्या आदिवासी महिलेने केलं होतं. हेच मी गौरवाने सांगतो. बापाच्या उशी मायच्या कुशी, न मन न दिवस आईच्या गर्भाने उलाळ मांडला, बापडला धरणीलं सोन्याचा पाळणा रेशमी दोर, त्या निजवला थाने बाळण झोका देती दासी. देवा हो बास बोलवील पानतंबा घेऊन पाणी घेऊन लवकर निघजो, आईस बोलवील तर दूर पळजो. आजो गाजो आजास बोलवील पानतंबा घेऊन पाणी घेऊन लवकर निघजो, आजास बोलव तिथं दूर पळजो. आजो गाजो सरकारी जाजो मेट घालून पळजो, इकडचा कायदा इकडे लोटजो, तिकडचा कायदा तिकडे लोटजो, गरमा आली जो आई बापाचे पाऊस काला लागजो. बस.